म्युच्युअल फंड नेमकं काय, कारण आज आपला पॉडकास्ट कदाचित म्युच्युअल फंडची जाहिरात माहीत असलेले पण लोक असतील, करणारेही लोक असतील, त्यातून फायदा घेणारे लोक असतील आणि त्याच्याकडे चुकीच्या दृष्टिकोनातून बघणारे लोक असतील. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे दोन प्रकार आहेत. एक SIP, दर महिन्याला थोडे थोडे टाकणं, आणि एक लमसम. SIP म्हणजे काय, तर SIP ही गुंतवणुकीची पद्धत आहे, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. ओके. पगारदार माणसासाठी संपत्ती निर्मितीचा हा राजमार्ग आहे. कॅपिटल रिस्टोरेशनची जी ताकद म्युच्युअल फंडात आहे किंवा इक्विटी मार्केट्समध्ये आहे, ती तुमच्या स्थावर उत्पन्न देणाऱ्या FD किंवा सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीममध्ये नाही आहे. म्हणजे आमची जी काही फायनान्शियल लिटरसी इंडस्ट्री आहे किंवा सो कॉल्ड सोशल मीडियावरती जे लोक दाखवत आहेत, माझं प्रामाणिक मत आहे की त्यांनी एक रील जरूर अशी करावी की बाबांनो 30 सेकंदात हे सगळं नाही सांगता येईल. ज्या कुटुंब मी बघतोय ना 12 वर्षाची फायनान्शियली स्थावर आहेत, त्यांच्याकडे व्यवस्थित आहेत, ह्याचं कारण ना ते लोक पैशाला तो इम्पॉर्टन्स देतात, पैशाला महत्व देतात. नमस्कार. टेलिव्हिजन ॲड्समध्ये असेल किंवा बोलताना असेल किंवा सोशल मीडिया स्क्रोल करताना असेल, म्युच्युअल फंड आणि SIP ह्या दोन गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात येतात. बरोबर. तर हे नेमकं टर्मिनॉलॉजी आणि म्युच्युअल फंड नेमकं काय, कारण आज आपला पॉडकास्ट कदाचित म्युच्युअल फंडची जाहिरात माहीत असलेले पण लोक असतील, करणारेही लोक असतील, त्यातून फायदा घेणारे लोक असतील आणि त्याच्याकडे चुकीच्या दृष्टिकोनातून बघणारे लोक असतील. बरोबर. ह्या दोन टर्म आणि ती गुंतवणूक नेमकी काय आहे, आणि आता तुम्ही जसं म्हणालात की एक मोलकरणी सुद्धा करू शकते, तर कोण कोण करू शकतं आणि कसं कसं करू शकतं आणि त्याचे फायदे, ह्या दोन्ही गोष्टी. जो भारतीय आहे त्याच्याकडे आधार कार्ड आहे आणि त्याच्याकडे पॅन कार्ड आहे. जर पॅन कार्ड नसेल आणि फक्त आधार कार्ड आहे, ती व्यक्ती सुद्धा आजच्या घडीला म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकते. किती कमी पर्यंतची गुंतवणूक चालते, तर आजही असे म्युच्युअल फंड्स आहेत जिकडे 500 रुपयाची मंथली गुंतवणूक. ते तुम्हाला माहीत असायला पाहिजे, किंवा तुम्हाला माहीत नसेल तर योगेंद्र राजम यांच्यासारख्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्याकडे तुम्ही यायला पाहिजे. जर तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून थोडं जर व्हॅल्यू वाटत असेल की तुम्हाला अशा पद्धतीने तुमच्या आयुष्यात काहीतरी अधिकचं देऊन जाणारे आणि तुमचं आयुष्य थोडं फार का होईना समृद्ध करायला मदत करणारे आहेत, त्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा. हे माझं मी कर्तव्य बजावतो. आता तिन्ही गोष्टी सांगा, म्युच्युअल फंड, SIP आणि तुमच्याकडे काय हवं. ठीक आहे. सगळ्यात पहिलं म्युच्युअल फंड काय आहे. भांडवली बाजार, शेअर बाजार आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कंपन्या चालवायला भाग भांडवल लागतं. ओके. याची सुरुवात खूप आधी झाली की बाबा एखादी छोटा धंदा करायचा आहे तर तो वैयक्तिक पातळीवरती स्वतःच्या पैशाने तयार होऊ शकतो. जेव्हा तुम्हाला धंदा मोठा करायचा असतो तेव्हा तुम्हाला करोडो रुपये लागतात. बरं, हे करोडो रुपये एकट्याच्या बसची बात नसते. मग ती जेव्हा आयडिया सक्सेसफुल होते तेव्हा 10 रुपयाचा समभाग, ज्याला म्हणतो की शेअर्स म्हणतो, तो काढला जातो. आता सूचीबद्ध बाजारामध्ये 4000च्या वरती कंपन्या आहेत. मग ती कंपनी कुठली विकत घ्यावी हे जनसामान्यांना कळणं अशक्य असतं. बरोबर. मग अशा वेळेला ह्या ज्या कंपनीज आहेत म्युच्युअल फंड चालवणाऱ्या, म्युच्युअल फंड हे जनरली ट्रस्टी कंपनीकडनं चालवले जातात. म्युच्युअल फंड म्हणजे काय, तर समभाग बाजारामध्ये गुंतवणूक करण्यासाठी समान उद्दिष्ट असणाऱ्या लोकांकडनं पैसे एकत्र करणं, ते उद्दिष्ट साध्य करणाऱ्या स्कीममध्ये ते पैसे गुंतवणं, त्या पैशाच्या मार्फत ते समभाग विकत घेणं. मग आता जनसामान्यांनी म्युच्युअल फंडात क्या यावं, कारण आता तर सेबी म्हणते की तुम्ही डायरेक्ट विदाऊट ब्रोकर पण तुम्ही काय म्हणतात डीमॅट अकाउंट ओपन करून डायरेक्टली एक्सचेंजवरती शेअर्स परचेस करू शकाल असं प्रस्तावित आहे. ते होईल कदाचित. पहिली गोष्ट, ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट हा माझा प्रोफेशन नाही, कुठल्याही सामान्य माणसाचं. दुसरी महत्वाची गोष्ट, 4000 कंपन्यांमध्ये कुठली कंपनी वरती जाणार ते मला आज माहिती नाही. तिसरी महत्वाची गोष्ट, मर्यादित भांडवलामध्ये मी किती कंपन्यांचे शेअर घेऊ शकतो आणि ते कसे घ्यायचे सोडून द्या. आपण एक वेळ अज्युम करू की तुम्हाला घेणं माहिती आहे. आज मयूर समजा इक्विटी मार्केटमध्ये गेला आणि मयूरला एक 5 लाख रुपये आहेत आणि त्याला शेअर्स विकत घ्यायचे आहेत, तर मयूर किती शेअर्स विकत घेऊ शकेल. ओके. इफ आय एम टॉकिंग अबाउट 1 लाख रुपये आणि यू एंडेड अप बाईंग अ शेअर लाईक बॉश जो 40,000चा शेअर आहे,
ओके, किंवा MRFचा शेअर किंवा आपला आयशर मोटर्स, आता हे तर खूप वाढलेले शेअर्स आहेत. म्हणजे दोज आर द शेअर्स विच यू विल नॉट बी एबल टू बाय बिकॉज इट इज लेस दॅन युअर, इट इज मोर दॅन युअर कॅपिटल. बरोबर, म्हणजे ते शेअर्स तुम्हाला घेताच येणार नाहीत. घेतले तरी 1-2 शेअर मध्ये आल. बरं, आणखीन स्क्यूडनेस, ज्याला आम्ही म्हणतो की टोक गाठणं. MRF वाढेल, जेव्हा वाढेल तेव्हा तुला बेनिफिट मिळेल. तो पडला तर तुला डाऊनफॉल पण येईल. म्हणजे 1.25 लाखाचा म्हणजे तुझा 1,05,000 आला तर 20,000चं नुकसान पण होतं एका शेअर. मग अशा वेळेला तुम्हाला कोणीतरी सांगितलं की एक काम कर मयूर, तू 1 लाख दे, मी तुला 50 कंपन्यांचं एक्सपोजर देतो. ओके, म्हणजे मला त्या 1 लाखात बॉश पण मिळाला, MRF पण मिळाला, तुम्ही वापरत असलेल्या जॉकीची पेज इंडस्ट्री पण मिळाली, वापरत असलेल्या ड्रग्स साठीचा नाटको पण मिळाला, सरकारी बँक मिळाली, प्रायव्हेट बँक मिळाली, सगळं झालं. कुठलं मिळालं ह्याच्यामध्ये मी लक्ष नाही दिलं, कारण ते लक्ष देण्याइतपतची एक्सपर्टीज माझ्याकडे नाही, तेवढी ताकद माझ्यामध्ये नाही. सो मी ते आउटसोर्स करतो. आणि दॅट इज म्युच्युअल फंड, की तुमच्या मर्यादित भांडवलात तुम्हाला 50 कंपन्यांचं एक्सपोजर मिळतं. तुम्हाला ज्या स्कीममध्ये टाकायचंय तिकडे तुमचं उद्दिष्ट अलाइन करणं हे तुमच्या डिस्ट्रीब्युटरचं किंवा ॲडवायझरचं काम आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीबद्दल ना मी निघणार कधी हे नक्की माहिती पाहिजे. म्हणजे मी कधी एक्झिट घेणार. येस, याचं कारण सांगतो. मी नेहमी म्हणतो म्युच्युअल फंड कामधेनू आहे, आणि कामधेनूचं एक वैशिष्ट्य आहे की तिच्या कानात तू काय सांगतोस. माझ्याकडे जिन्न आहे पण मलाच नाही माहिती मला मागायचं काय आहे, तर कसं काय होईल. बरोबर, तुमचे पैसे 15 दिवसाला ठेवायचे आहेत, 15 महिन्याला ठेवायचे आहेत, की 15 वर्षाला ठेवायचे आहेत, याने फंड बदलतो. दुसरी महत्वाची गोष्ट, पीपल 99% ऑफ द टाइम येताना इन्व्हेस्टर म्हणून येतात आणि लगेच शॉर्ट टर्म ट्रेडर बनतात. सो तुम्ही तुमच्या उद्दिष्टांशी प्रामाणिक राहा. तुमच्या गुंतवणूकदाराला खऱ्या पद्धतीने सांगा. तुमचा जो डिस्ट्रीब्युटर आहे त्याला जोखून घ्या की हा माझ्या बाजूने करतो की नाही. दॅट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. ओके, आणि हे जर केलं तर तुम्हाला 12% परतावा काही जड नाही. बरोबर. आणि मुद्दामून ना गुंतवणुकीची अपेक्षा करत असताना लोअर पर्सेंटेज एक्सपेक्ट करा. मला बेटर दॅन FD मिळाला, आय एम डन अँड डस्टेड, हे जर असेल तर तुम्हाला पैसे कमवण्यावाचून कोणी राखू शकत नाही. आता दुसरा तुमचा प्रश्न होता की SIP. ओके, SIP तुम्हाला गंमत माहिती आहे, जो माणूस म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत नाही तो सुद्धा SIP करतो. कसं काय? तुमचा प्रॉव्हिडंट फंड काय आहे? 8% SIPच आहे ना ती. दर महिन्याला तुमच्या पगारातनं ठराविक रक्कम गुंतते प्रॉव्हिडंट फंडात आणि डबल तयार होतं. ओके, म्हणजे जुन्या मराठी साहित्यामध्ये नेहमी या गोष्टीबद्दल माणसाचे 2च डोळे, एक वयात आलेला मुलगा आणि एक प्रॉव्हिडंट फंड. बरोबर, एक तर फुकट गेलेलाच आहे, दुसरा फोडू नकोस ठेवून दे मी जगेन तरी. ही जी काही म्हणजे नाट्यनिर्मिती केलेली आहे त्याच्यात तुम्हाला एक लक्षात आलं असेल की 8% चक्रवाढ व्याजाने जर डबल तयार होतं तर मी त्याच्यात फक्त 4% एक्स्ट्रा टाकतो. काय होईल? जी व्यक्ती 37 वर्ष 30 वर्ष सेवा देते एखाद्या आस्थापनेला आणि रिटायर्ड होताना 30 ते 40 लाख रुपये 8% कॅगरने घेऊन जाते, तिला तो कॅगर 12% मिळाला. जस्ट इमॅजिन व्हॉट विल बी द कोर्स. आणि म्हणून आम्ही म्हणतो की SIP म्हणजे काय, तर SIP ही गुंतवणुकीची पद्धत आहे, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. ओके, पगारदार माणसासाठी संपत्ती निर्मितीचा हा राजमार्ग आहे. आणि हा राजमार्ग इतका सुंदर आहे की आता या इंडस्ट्रीचे कॉम्पिटिटर्स सुद्धा, मी परवाच्या दिवशी एका बिल्डरची पण ऍड बघितली की तुम्ही जागेमध्ये गुंतवणूक SIP करा म्हणून. ओके, इट्स नॉट अ रियालिटी, इट्स नॉट अ राईट थिंग टू डू. ओके, कारण का, तर पुन्हा जागेचं पूर्ण गणितच वेगळं होतं. तिचा विचार करताना तुमची सांपत्तिक स्थिती लक्षात घेतल्याशिवाय उडीच मारू नका. तुम्ही जर उडी मारली तर तुम्ही गोंधळ घालणार, हे नक्की. ओके, सो SIP सांगितलं तुम्हाला, इट्स अ वे ऑफ इन्व्हेस्टमेंट इन अ म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे 2 प्रकार आहेत. एक SIP दर महिन्याला थोडे थोडे टाकणं, आणि एक लमसम म्हणजे माझ्याकडे 10 लाख आहेत मी आत्ता गुंतवतो, किंवा मी रिटायर्ड झालं माझ्याकडे 50 लाख आहेत मी गुंतवतो. ओके, याच अनुषंगाने आणखीन 2 टर्मिनॉलॉजीज सांगतो ज्या आता कॉमनली लोकांना माहिती होत आहे. SWP, सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. ओके, एक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे तसा विड्रॉल प्लॅन आहे. आता एक सिनियर सिटीजन माझ्याकडे आले, गंमत सांगतो, खूप ऐकण्यासारखी स्टोरी आहे.
आज यशोसीमातर्फे आम्ही कमीत कमी 25 ते 50 वयोवृद्धांना त्यांच्या रिटायरमेंट कॉर्पसबद्दल आम्ही सेवा देतो. हा कॉर्पस समवेट क्लोज टू 40-50 लाख पर्यंत होता, कारण ते त्यावेळेला तिकडनं प्रायव्हेट आस्थापनेतनं रिटायर्ड झाले होते. या आस्थापनेतनं रिटायर्ड झाल्यानंतर त्यांच्या मित्रांनी काय केलं, तर त्यांनी पोस्टामध्ये अमुक एक ठिकाणी जिकडे मोठे व्याजदर मिळतात तिकडे पैसे ठेवले आणि ते लोक मार्केटच्या वाटेला गेले नाही. ओके, ह्याच्यात झालं काय, जे व्याज येत आहे ते खाल्लं गेलं. 5 वर्षानंतरचे 25 लाख 5 वर्षानंतरही 25 लाख राहिले नंबर टर्म्समध्ये. टाइम व्हॅल्यू ऑफ मनी मी तुम्हाला मगाशीच सांगितलं. जर पैसा 6 वर्षात डबल होतो 12% किंवा पोस्टात असेल तर 8 वर्षांनी डबल होतो, तर 5 वर्षापूर्वीचे 25 लाख मॅच्युरिटी आल्यावर 25 लाख राहतील का रिअल टर्म्समध्ये? नाही राहणार. ओके, ह्याचा परिणाम काय झाला, तर त्यांचे जे मित्रपरिवार होता तो आज कंपल्सरी पेन्शनवरती आणि तुटपुंजा कॉर्पसवरती डिपेंडंट राहिला. जे काका मामा वयस्कर मंडळी माझ्याकडे आली होती त्यांना आम्ही ज्या पद्धतीने प्लेस करून दिलं, आज त्यांचे कॉर्पस जिकडनं ते आले होते त्याच्यापेक्षा 2-3 लाख रुपये जास्त आहेत आणि प्लस ते दर महिन्याला वाढीव नफा घरी घेऊन जात आहेत. आम्ही काय केलं, आम्ही हायब्रिड पद्धतीचे फंड घेतले जिकडे जोखीम कमी होती आणि थोडीशी जोखीम सुद्धा होती. सांगताना ती जोखीम समजावून दिली की बाबा कशी जोखीम तुम्ही घेताय. कोविडच्या काळात हे क्लासिक, कोविड वॉज अ टेस्टिंग टाइम फॉर अ म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर ऑर अ मार्केट इन्व्हेस्टर. त्यावेळेला मला सगळ्यांचेच फोन आले आणि त्यातल्या काही जणांनी पैसे विड्रॉ करून पोस्टामध्ये ते गेले. जी काही जण शिल्लक होती त्यांना मी सांगितलं की आय नो देर इज अ फॉल. कारण का, तर आम्ही काय केलं होतं, 40 लाख रुपये गुंतवले, महिन्याला 20,000 रुपये द्यायला सुरुवात केली, दर महिन्याशी आम्ही 2-2 हजार रुपये वाढवत गेलो. या सगळ्याचा परिणाम हा झाला, कारण शेवटी काय, कधी नफा असेल तर नफ्यातनं मिळणार, तोटा असेल तर तुमच्या कॅपिटलमधनं इरोड होणार. बरोबर. सो तो जे इरोजन होतं ते असं झालं की गुंतवणूक केलेली रक्कम 36 लाख आहे आणि मार्केटचं व्हॅल्युएशन सध्याचं 30 लाख रुपये. ॲज अ रिटायर्ड पेन्शनर ऑर ॲज अ रिटायर्ड पर्सनल ती गोष्ट खूप टोचणारी होती. मी म्हटलं काका झालेलं आहे, पण थांबा, मला खात्री आहे मार्केट इकडनं वरती जाईल, तुम्ही काही करू नका, जसं चाललंय तसं चालू द्या, तुमचे मंथली पैसे येत आहेत ना, शांतपणे राहा. 6 महिन्यात मार्केटने उसळी मारली 20 मार्च 2020 आणि आम्ही जे बघितलं की गुंतवणूक 35 लाख समथिंग, व्हॅल्युएशन 35 लाख, म्हणजे 5 लाख गेलेले रिकवर झाले. आम्ही काहीच बोललो नाही. 3 महिन्यानंतर परत आम्ही पोर्टफोलिओ बघितला, 35 लाख 38 लाख, अजून 3 महिन्याने 42 लाख 35 लाख. कारण आता विड्रॉवल कॅपिटलमधनं होतच नव्हतं, जे काही थोडंफार होतं तर ते न कळण्याजोगं होतं. मुलीच्या लग्नाला एक रकमी 10 लाख रुपये दिल्यानंतर सुद्धा आजही पोर्टफोलिओ 43 लाख रुपये आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. विजावी त्यांची जी मित्रमंडळी होती त्यांना जेव्हा त्यांचं व्याजाचं उत्पन्न संपलं, दे हॅड टू डिग डाऊन देअर कॅपिटल. बरोबर. सो कॅपिटल रिस्टोरेशनची जी ताकद म्युच्युअल फंडात आहे किंवा इक्विटी मार्केट्समध्ये आहे, ती तुमच्या स्थावर उत्पन्न देणाऱ्या FD किंवा सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीममध्ये नाही आहे. तुमच्याकडे करोडो पैसे आहेत, तुमचा खर्च खूप लिमिटेड आहे, देन यू गोईंग फॉर अ स्टेबल थिंग मे वर्क फॉर यू. बट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की परिस्थिती कधीच सेम राहत नाही. सो विटॅमिन M आणि त्यातनंही इक्विटी हे तुमच्या शरीरातलं इन्सुलिन आहे, जर तुम्ही त्याला डिस्टर्ब केलं तर तुम्ही गरीब राहणार. आणि म्हणून सिस्टमॅटिक विड्रॉल, की दर महिन्याला तुम्ही वजावट घ्या आणि तुमची गुंतवणूक तशीच राहू द्या, लेट द मार्केट डू इट्स जॉब, यू विल बी रिवॉर्डेड. बरोबर. तिसरा एक प्रकार येतो की यार आता मार्केट 77,000 आहे, मी आता रिटायर्ड झालोय आणि मी योगेंद्रला 50 लाख देतोय, आता माझं कसं होणार. प्रश्न नॅचरल आहे की मी 77,000 गेलो, दुर्दैवाने तिकडे इंटरनॅशनल इकॉनॉमिक्समध्ये काहीतरी झालं आणि मार्केट अचानक खाली आलं, मग अशा वेळेला माझं काय होणार. याला आम्ही सांगतो की बाबा तू STP कर, स्ट्रेट थ्रू प्रोसेसिंग. जसं मी तुम्हाला मागे म्हटलं की मार्केटमध्ये 15 दिवसाचे पैसे पण ठेवता येतात, ज्याला डेट मार्केट आपण म्हणतो.
सो तिकडे जेव्हा तुम्ही पैसे गुंतवता ते पैसे तुम्ही दर महिन्याला थोडे थोडे, दर आठवड्याला थोडे थोडे असे करून टाकलेत तर तुम्हाला आउटपुट येतो. म्हणजे तुम्हाला ॲग्रेसिव्ह आउटपुटही मिळतो, तुमचा पैसाही सुरक्षित राहतो, बाजार पडतं त्यावेळेला तुम्हाला हे पण मिळतं. SIPला जसं रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग करतो की SIP ही पद्धत का लोकप्रिय झाली. मी महिन्याला 10,000 रुपये देतोय, बाजारात त्या वस्तूची किंमत 10 रुपये असेल तर मला 1000 युनिट मिळाले, त्या वस्तूची किंमत 12 रुपये झाली तर मला 800 युनिट मिळणार. म्हणजे जेव्हा मार्केट वरती जातं तेव्हा मी कमी बाय करतो, जेव्हा ते स्वस्त होतं माझ्याकडे 10,000 गुंतवायचे आहेत पण आता 8 रुपयाचं युनिट झालं तर मला 1200 युनिट्स मिळाले. असं करता करता 1200, 800 आणि 1000 माझे ॲव्हरेज 3000 युनिट्स झाले. आणि मग माझी जी ॲव्हरेज कॉस्टिंग आहे ती मार्केटच्या रेटपेक्षा जेव्हा कमी येते तेव्हा मला फायदा होतो. यालाच रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग म्हणतात. करेक्ट. बरोबर. हेच रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग तुम्ही STPच्या माध्यमातून मिळवू शकता. लेट्स से तुम्ही एखादा एक सेफ फंड घेतलाय, त्याच्यातनं त्याच्या ॲग्रेसिव्ह फंडमध्ये तुम्ही ट्रान्सफर करताय, तुमचं मार्केट पार्टिसिपेशन चालू राहिलं, तुमचा जो गुंतवणूक कॉर्पस आहे तो सेफ झोनमध्ये राहिला, तो टप्प्याटप्प्यामध्ये गेल्यामुळे ॲव्हरेज आउट झाला. आता याच्यात नुकसान केव्हा होतं, जेव्हा मार्केट एकदम स्टीपली वाढतं. पण मार्केट जेव्हा स्टीपली खाली येतं तेव्हा तुम्हाला झटके बसत नाही. आणि मुळात ना दुर्दैव हे आहे की म्हणजे आमची जी काही फायनान्शियल लिटरसी इंडस्ट्री आहे किंवा सो कॉल्ड सोशल मीडियावरती जे लोक दाखवत आहेत, माझं प्रामाणिक मत आहे की त्यांनी एक रील जरूर अशी करावी की बाबांनो 30 सेकंदात हे सगळं नाही सांगता येत, कृपा करून तुमचा जवळचा चांगला बंदा निवडा आणि त्याच्याबरोबर मयूर ओव्हरऑलच ना सेक्लुडेड लाईफमध्ये किंवा मी मायसेल्फमध्ये ना डॉक्टर काका, केस कापणारे अंकल, कपडे शिवणारा काका, माझा गुंतवणूक सल्लागार, हे प्रकार दुर्मिळ होत चालले आहेत. आज फॅमिली डॉक्टर तुम्ही खाजगीमध्ये कुठल्याही जीपीला विचारा, मुळात जीपी कोणाला व्हायचंच नाहीये. पीपल आर नॉट इंटरेस्टेड इन बिकमिंग जीपी. एव्हरीबडी इज अ स्पेशलाइज्ड पर्सन. का? कारण जीपीला किंमत नाहीये. जनरल प्रॅक्टिशनर किंमत नाही. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की तुम्ही तुमचा योग्य माणूस निवडा. आता तुमचा नंतरचा प्रश्न होता की मग LIC वाला आणि तुमच्यात काय फरक आहे. तर करिअरच्या सुरुवातीला मी जवळजवळ मी म्हणेन की मी अँटी होतो. अच्छा. की ह्या लोकांचा मला प्रचंड राग यायचा वगैरे. पण जसजसं मी करिअरमध्ये स्टेबल झालो तेव्हा मला याचे कांगोरे कळत गेले. त्याच्यानंतर मला गोष्टी कळत गेल्या. त्याच्यानंतर मी एक सांगू शकतो की तो विक्रेता आहे. बरोबर. कुठलाही विक्रेता त्याला ज्याच्यात पैसे मिळणार ते तो विकणार. त्याचा फायदा आहे. दुर्दैवाने या गोष्टीला पैसे द्यावे लागतात हे कल्चर आपल्यामध्ये रुजलेलं नाही आणि पुढची 2 दशकं तरी मला दिसत नाही की ते रुजेल. ओके. त्याच्यामुळे प्युअर ॲडवाईस वरती तुम्ही पैसे कमवू शकत नाही. मग अशा वेळेला जेव्हा लोक आमच्याकडे येतात त्यावेळेला पूर्ण गॅमेट जेव्हा आम्हाला मिळतो ना तेव्हा आम्ही त्या LIC एजंटपेक्षा जास्त कमवतो. बरोबर. कारण का? आम्ही त्याला सगळ्याच गोष्टी देतो. बरं, आमची प्रॅक्टिस ही ब्रोकर फॉर्मॅटमध्ये असल्या कारणाने आम्ही एका कंपनीचे बांधील नसतो. जे ज्या कंपनीमध्ये चांगलं आहे ते आम्ही तुला ऑफर करू शकतो. ओके. तुझा पर्सनल ॲक्सिडेंट, टर्म प्लॅन, मेडिक्लेम, म्युच्युअल फंडामध्ये 32 AMCs आहेत. मग त्याच्यातलं तुला तुझ्या उद्दिष्टाने कुठलं सोपं आहे, कुठलं चांगलं आहे, ते त्यांच्या उत्पन्नाच्या पद्धतीमध्ये बसवता येतं. आणि ते करण्यासाठी तुम्हाला ॲडवायझर लागतो. ओके. त्यामुळे या ॲडवायझरला तुमच्यामध्ये आता ज्या कुटुंब मी बघतोय ना 12 वर्षाची फायनान्शियली स्थावर आहेत, त्यांच्याकडे व्यवस्थित आहेत, ह्याचं कारण ना ते लोक पैशाला तो इम्पॉर्टन्स देतात. पैशाला महत्व देता आलं पाहिजे. माझी एक क्लायंट आहे जिला मला फोन करावा लागत नाही. तिचा पगार वाढला की तिचा फोन येतो. शी इज अमंग व्हेरी म्हणजे म्हणतात ना रिस्पेक्टेड क्लायंट्स और म्हणतात ना की जे माझे ज्यांच्यामुळे मी आज उभा आहे त्यांच्यापैकी एक व्यक्ती आहे ती. आय डोंट हॅव टू टेल हर की तू वाढव, ऑटोमॅटिकली वाढवते ते. पगार वाढला SIP वाढतो. आज जेव्हा तुम्ही कॉर्पस बघतो ना तिचा, इट्स अ क्लिअर कट सक्सेस स्टोरी. 90 लाख इन्व्हेस्टेड ॲट द एज ऑफ अराउंड नियर 40, समवन सिटिंग ॲट 2 crores. ओ ग्रेट. अँड दिस इज ऑसम. म्हणजे व्हाईटचा पैसा तयार होऊ शकतो हे विश्वास देणारं उदाहरण आहे. हो. नाहीतर आपल्याकडे काय होतं की प्रॉपर्टी ही एक गुंतवणुकीचं मोठं माध्यम आणि
ते एक आहे, दुसरं पाहिजे, तिसरं पाहिजे म्हणून इथे जिथे काम करतात तिथे भ्रष्टाचार आणि खाच्या काम, ज्याला सोप्या भाषेत बोललं जातं, ते काम केलं जातं. आणि तुम्ही कधी अडकाल आणि ते कधी जाईल हे माहीत नाही, पण आत्ता चालतंय ना, चालवून घ्या. त्यापेक्षा तुमच्याकडे आल्यानंतर तुमचं जे वाईट उत्पन्न आहे त्याचं नियोजन प्रॉपर करून तुम्हाला तेवढंच उत्पन्न मिळू शकतं. हा फॉर्मॅट तुमच्याकडे सेट आहे. खूप वर्षापूर्वी कित्येक पांढरपेशे सुद्धा, आय एम सॉरी टू यूज दिस वर्ड, ओके, मला कोणालाही जातीवाचक कमेंट नाही करायचे किंवा वर्गवाचक कमेंट नाही करायचे, पण तुम्हाला गंमत सांगतो, ऐकणाऱ्यांनी सुद्धा स्वतःच्या मनाला विचारून बघा की हे त्यांनी केलंय की नाही. एक सोपा उपाय आहे, 15G 15H डिक्लेरेशन गिवन टू द बँक, डू नॉट कट माय TDS, माय इन्कम इज नॉट टॅक्सेबल. कोणीही ते वाचत नाही. ज्या आजोबांना किंवा ज्या सिनियर सिटीजनना माहे 30,000 रुपये पेन्शन आहे, ज्यांचे 30 लाख रुपये बँकेत ठेवलेले आहेत, ज्यांचं टोटल वार्षिक उत्पन्न 5 लाखाच्या वरती आहे, ती लोक सुद्धा बँकेला TDS कट करू नको म्हणून लिहून देतात. लाख रुपये पगार असलेली व्यक्ती सुद्धा 4 बँकांमध्ये अकाउंट ओपन करते, फिक्स डिपॉझिट करते आणि मग व्याजावरती TDS कापू नका म्हणून सांगते आणि फॉर्म 16ने तिचं कर विवरण भरते. का करायची टॅक्सची चोरी? जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही दर महिन्याला म्युच्युअल फंडात पैसे ठेवा किंवा डेट म्युच्युअल फंडमध्ये पैसे ठेवा, कायद्याच्या सगळ्या तरतुदी वापरा, 10% टॅक्स गव्हर्नमेंटला द्या आणि उजळ माथ्याने, म्हणजे आता मगाशी जे उदाहरण दिलं ना, समजा त्या ताईला दुर्दैवाने गरज नाही लागली, पण कधी गरज लागली आणि तिने 2 करोड पूर्ण विड्रॉ केले, तिची टॅक्स लायबिलिटी 9 लाख रुपये आहे. पण 9 लाख घरी गव्हर्नमेंटला देऊन 91 लाख रुपये मी राजरोसपणे एका स्ट्रोकमध्ये घरी घेऊन जाऊ शकते. असं कुठलंही उदाहरण माझ्या नजरेत तरी या 12 वर्षात मी बघितलेलं नाही. मग काय वाईट आहे? बरं, आणखीन एक, लोक FD प्रिफर करतात. FD मध्ये अक्रुअल टॅक्सेशन आहे. अक्रुअल टॅक्सेशन म्हणजे काय? तुम्ही 5 वर्षाची FD ओपन केली आहे, 10% तुमचा व्याजदर आहे, नाही आहे सध्या पण आहे, 1 लाख रुपये ठेवलेत, तर एका वर्षी तुम्हाला 1,10,000 रुपये तुमच्या वर्षाच्या एंडला होते. पण तुम्ही 30% टॅक्स ब्रॅकेटमध्ये येता. बँक काय करते? 1,000 रुपये TDS कापते, ते 10,000 रुपये इन्कम टॅक्समध्ये रिपोर्ट करते की मी तुम्हाला 10,000च्या इन्कमवरती 1,000 रुपये TDS कापलेलं आहे. पर्यायाने काय होतं? 1 लाखामधनं तुमची अपेक्षा असते 1,10,000 व्हावेत, ते टेक्निकली बँकेकडे 1,09,000च राहतात. अच्छा. दुसरी गोष्ट, तुम्ही जे 9,000 घरी घेऊन गेलेले नाही आहात त्याच्यावरती तुम्ही 2,000 रुपये मायबाप सरकारला टॅक्स भरता. झालं, म्हणजे टेक्निकली तुम्हाला मिळाले 1,07,000 रुपये. 5 वर्षाने जेव्हा मॅच्युरिटी येते त्यावेळेला तुमच्या लक्षात येतं की अरे, माझी तर अपेक्षा होती 1,55,000ची, मला किती आले? 1,45,000. का? कारण हा सगळा टॅक्सचा. वरती तुम्ही स्वतःहून जे 2,000 भरले ते तुम्ही बघितलेच नाहीत. आता हीच गोष्ट आपण म्युच्युअल फंडात आलो. 1 लाख रुपये मी म्युच्युअल फंडात ठेवले, मला रिस्क नको आहे म्हणून मी डेट म्युच्युअल फंडात ठेवले. डेट म्युच्युअल फंडाचं पण अक्रुअल आपण हिशोबासाठी 10 पकडू, 10 नाहीये, 6 ते 7% आसपास असतं. वर्षभरानंतर 1,10,000 झाले. देर इज नो अक्रुअल टॅक्सेशन, आय एम नॉट पेइंग एनिथिंग. 2 वर्षानंतर त्याचे 10%च मिळाले असं आपण धरून चालू, मला 1,20,000 झाले. देर इज नो अक्रुअल टॅक्सेशन. 5 वर्षानंतर मी जेव्हा 1.5 लाख रुपये विड्रॉ करतो, ते 50,000 रुपये आत्ता माझ्या बदललेल्या नियमानुसार टॅक्समध्ये ॲप्लिकेबल होतात. अजूनही असे काही म्युच्युअल फंड्स आहेत जिकडे तुम्हाला इंडेक्सेशनचा बेनिफिट मिळतो, भांडवली नफ्याची तरतूद. कशी? तुम्ही घर विकत घेतलंय, तुम्ही जेव्हा घर विकता तेव्हा मायबाप सरकार काय म्हणतात, 10 वर्षापूर्वी तू घेतलंस 1 लाखाला, आता 1 लाख किंमत नाही, आता त्याची किंमत आहे 1,55,000. सो तू 2 लाखाला विकलंस, तुझा फायदा 45,000 रुपये, मला 45,000वरती 20% दे, तू जा. बरोबर. सेम तरतूद म्युच्युअल फंडात सुद्धा आहे. तुम्ही 10 लाख रुपये त्या फंडात ठेवलेत, तुम्हाला त्याच्यावरती परतावा जो मिळाला तो 8% मिळाला असं धरून चालू. 3 वर्षानंतर जेव्हा तुम्ही विकता तेव्हा भांडवली नफ्याची तरतूद अप्लाय करून तुम्ही फक्त 10% टॅक्स भरून पैसे ऑफिशियली व्हाईट करून घरी घेऊन जाता. हो, ही तरतूद अवेलेबल आहे, पण ही तरतूद करायची नाही. खोट्या पद्धतीने 15G 15H भरायचा आणि मग सरकारने पकडलं की मायबाप सरकार फक्त आम्हालाच पकडते म्हणून सरकारच्या नावाने बोंब ठोकायची. कितपत बरोबर आहे? नाहीये, चुकीचं आहे.
मी सरकारचा समर्थक नाही, पण तुमच्या अज्ञानाचं रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही दुसऱ्यावर नाही ढकलू शकत. आपण सगळ्या गोष्टी बघितल्या आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी आमच्यासारखा माणूस लागतो की टॅक्सेशन अँगल, गुंतवणूक कशात करायची आहे, काय करायची आहे, आणि हा वकूफ 12वी पास असलेल्या माणसाला येत नाही. सो आपण काय बघितलं, म्युच्युअल फंड का, आमच्यासारखा माणूस का, म्युच्युअल फंडमधला दुसऱ्या टर्मिनॉलॉजीज, म्युच्युअल फंडात सेफ झोन सुद्धा अवेलेबल आहे हे बऱ्याच जणांना माहिती नसतं. सो पहिली गोष्ट, तुमचा रिस्क एपेटाईट म्हणजे तुमची जोखीम घ्यायची तयारी किती आहे, त्याच्यानंतर तुम्हाला पैसे कधी पाहिजे हे तुम्हाला नीट सांगता आलं पाहिजे. ते जर नाही सांगता आलं तर गल्लत होऊ शकते. सो माणूस त्या वकुबाचा निवडा. बरं, आपण आता ह्या सगळ्या गोष्टी बोललो, पण घरातली महिला जी असते ना ती त्या पुरुषापेक्षा जास्त ऍक्टिव्ह असते इन्व्हेस्टमेंट करण्यामध्ये. तिचंही छोटं कुठे फार उत्पन्न सुरू असतं काही ना काही गोष्टींनी, किंवा ती नोकरी करत असतेच किंवा व्यवसाय करत असते. बरोबर. तर अशा महिलांसाठी काय ऑप्शन्स अवेलेबल आहेत इन्व्हेस्टमेंटसाठी? हा प्रश्न खास महिला तुमच्यासाठी आहे. एक विनंती आहे कुठल्याही ताईला, कृपा करून तांदळाच्या डब्यात कॅश ठेवू नकोस, कारण ती वाढत नाही. ओके, अडीअडचणीला चटकन मिळते वगैरे सगळं ठीक आहे, पण तांदळाच्या डब्यात ठेवू नकोस एका सर्वसामान्य गृहिणीला. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कुठलीही महिला, म्हणजे आजी आपण बघितलं की बाबा एक मोलकरणी बघितली, त्याच्यानंतर एक HNI इंडिव्हिज्युअल बघितली. मी तुम्हाला एक केस एक्झाम्पल सांगेन. माझ्या माहितीत एक महिला आहेत ज्या वर्क फ्रॉम होम करतात. अच्छा. ओके, त्यांना जास्त पैसे येत नाहीत, त्यांना माहे 12-15 हजार रुपये येतात. कारण वर्क फ्रॉम होम आहे, कम्प्युटरवरती काम आहे, तेवढंच येतं. 15 ते 20 हजार रुपये मी कमवते, विषय संपला. तर त्या ताईंनी मला एकदा फोन केला आणि मला म्हणाल्या की मला FD करायची आहे 10%ची. तर म्हटलं तुम्ही FD करून किती कसे कमवणार, त्याच्यापेक्षा आपण एक काम करूया, मी तुम्हाला काहीतरी सुचवतो, बघा जमतं काय. मग त्याचे जे जमलेले पैसे होते ना ते आम्ही असे सेफ झोनमध्ये टाकले आणि तिकडनं STPच्या माध्यमातून आम्ही दर महिन्याला 2-2 हजार रुपये ॲग्रेसिव्ह फंडात सोडले. आम्ही काहीच बोललो नाही, म्हटलं हे असू दे, आपण याच्यावरती नंतर बोलू. मीनवाईल काय झालं, तर हा तो काळ होता जेव्हा FDचा रेट 12%चा होता. तिकडनं ते FDचे व्याजदर ना 6%वरती आले, अर्धे झाले. ताईंचा कॉर्पस संपला, मग त्यांच्या लक्षात आलं की ते पैसे वाढतात. मग त्यांनी मंथली गुंतवणूक सुरू केली की माझ्या अकाउंटला 12,000 येतात, ते असेच पडून राहतात, तुम्ही एक काम करा, ह्यातले 5,000 घ्या आणि वरचे 7,000 माझ्यासाठी राहू देत, कारण मला नवरा खर्चाला देतो, त्यामुळे माझं व्यवस्थित भागतं. म्हटलं हरकत नाही ताई, आनंद आहे, अलभ्य लाभ. आम्ही सुरू केलं, गुंतवणूक चालू आहे. आत्ता जेव्हा मार्केट चढलं आणि त्या ताईंचा सहज फोन आला आणि आम्ही बघितलं 15 लाख रुपये जमा झाले. क्या बात आहे. सो हे जे आहे ना की हे होऊ शकतं, करायची खोटी आहे. ओके, आता बऱ्याच वेळेला असं येतं की अरे ज्यांच्याकडे खूप पैसा पैशाकडे जातो. वाक्य खरं आहे, मी नेहमी म्हणतो की हे वाक्य 100% खरं आहे. ओके, पण तुम्हाला गंमत माहिती आहे, ह्या पैशाचं महत्त्व सामान्य कधी समजतच नाहीत की पैसा कसा तयार होतो. कुठलीही कंपनी कॅश रिच जेव्हा असते ना तेव्हा ती जास्त मोठी असते. असं म्हणतात की गुगल भारताचा फिस्कल डेफिसिट 3 वेळा भरून काढू शकतं. आणि हे जे आहे ना हे आपल्या लक्षातच येत नाही की आपण का करत नाही. त्यामुळे पहिली गोष्ट तर तुम्हाला 25,000 कमवताय, 15,000 कमवताय, 50,000 कमवताय, जी तुम्हाला मी मगाशी गोष्ट सांगितली की 2 कोटीचं आज व्हॅल्युएशन आहे, शी वॉज नॉट द पर्सन हु वॉज अर्निंग 1 लाख रुपये अ मंथ इनिशियली. बरोबर. 2012ला त्या ताईचा पगारही 40,000 रुपये होता, पण 40,000त ती 15,000 रुपये सेव्ह करत होती. आणि मग पैसा म्हणजे जॉमेट्रिक प्रपोर्शनमध्ये वाढला, तसाच जॉमेट्रिक प्रपोर्शनमध्ये तिची गुंतवणूक वाढत गेली. सी मी मगाशी जे गणित सांगितलं ना की 30-30-30-10 हे स्ट्रिक्टली फॉलो करा, पण ते कधीपर्यंत फॉलो करा, कुठल्याही रेशोमध्ये अडकू नका. या पॉडकास्टच्या निमित्ताने मी सगळ्या गुंतवणूकदारांना सांगेन की 30-30-30-10 हे तुमच्या गुंतवणूक जर्नीच्या सुरुवातीच्या 2-3 वर्ष ठीक आहे. नंतर जेव्हा तुमचा पगार वाढेल ना तेव्हा तो जो गुंतवणुकीचा 30 आहे ना तो जेव्हा 40 आणि 50 होईल त्यावेळेला तुमच्या पुढच्या 3 जनरेशन्स अधिक चांगल्या पद्धतीने जगू शकतील. बरोबर. प्रॉब्लेम कुठे आहे माहिती आहे ना, जसा माझा पगार वाढला तसा तसा मी पसरत गेलो, पण तो पसरताना तुम्ही थोडंसं स्वतःला आवरलत ना आणि तुमची गुंतवणूक वाढवली तर अर्ली रिटायरमेंट,
फायनान्शियल निर्वाणा, ह्या सगळ्या गोष्टी अचिवेबल आहेत. आपण मगाशी काय बघितलं, 95 पासून 500 रुपये गुंतवले तर 70 लाख रुपये होतात. आताही मी सांगतो, परवाच्या दिवशी माझ्याकडे एक आलेल्या होत्या आणि आम्ही जसं बोललो, मी त्या ताईंना म्हटलं 14,000 रुपये दर महिन्याला 10% पण तुम्ही गुंतवलेत, त्या 40 वर्षाच्या आहेत, 58ला रिटायर्ड होणार. 18 वर्ष तुम्ही कंटिन्यू केलं तर तुमचा कॉर्पस 10% 80 लाख रुपये होतो. अरे बापरे. सी प्रॉब्लेम कुठे माहिती मयूर, प्रॉब्लेम हा आहे की हे होणार का. अगदी माझ्या करिअरच्या सुरुवातीला जेव्हा मी माझ्या गुरूंकडे गेलो होतो माझा फायनान्शियल प्लॅनिंग करायला, आणि त्यांनी मला जे आकडे सांगितले होते तेव्हा मी गमतीने शोभताना म्हटलं चल आपण घरी जाऊया, काय आपल्याला जमणार नाही. आणि माझे सर म्हणाले बस शांतपणे, तुला मी दाखवतो ते समजून घे. आणि मग त्यावेळेला माझी तेव्हाची सांपत्तिक स्थिती किती होईल, त्याच्यानंतर माझा PF किती होईल, माझ्या बायकोचा PF किती होईल, आणि याच्यातनं आम्ही गुंतवणूक जी 30-30-30-10 करतोय त्याची अमाऊंट किती होईल, हे सगळं जेव्हा सांगितलं तेव्हा हे प्रकरण आटोक्यात हे लक्षात आलं. आणि हे केव्हा समजू शकतं, जेव्हा तुम्ही तुमच्या ऍडवायझर बरोबर बसता. प्रॉब्लेम तोच आहे, रील्स आणि युट्यूब पाहून ते नाही समजणार. रील्स आणि युट्यूब कॅन गाईड टुवर्ड्स यू, की बाबा हा तिकडे जा किंवा तिकडे कर, पण योग्य माणूस निवडणं, त्याची त्या क्षेत्राबद्दलची तळमळ किती आहे. आपण नंतर मी तुम्हाला हे पण सांगेन की या क्षेत्रात करिअर करायचं असेल तर काय करावं. हा, मला ते खरंच गरजेचं आहे, कारण हा एक क्षेत्र आहे की जे सामान्य पगारदार बघत नाहीत. आणि थँक्स टू आमचे पूर्वसुरी त्यांनी एवढं गचाळ करून ठेवलंय की त्याच्यात म्हणजे जो सोशल प्राईड आहे तो या फील्डला नाहीये. पण गमतीने सांगेन की हे क्षेत्र खूप सुंदर आहे. जसं मी म्हटलं की 40 ते 25,000 रुपये कमवणारा सुद्धा इथपर्यंत पोहोचू शकतो. 500 रुपये कोणालाही जड नाही. पण एक लक्षात घ्या, तुम्हाला काही बंधनं घालणं गरजेचं आहे. आता एखाद्या कोऑपरेटिव्ह बँकेत काम करणाऱ्या व्यक्तीने मला म्हटलं की माझा पगार 70,000 रुपये आहे, तुम्ही मला BMW घेऊन द्यायला मदत करू शकता का, तर याचं उत्तर हो आहे. पण त्याचबरोबर मला काही गोष्टी कंडिशन्स टाकाव्या लागतील. मुलीचं लग्न विसर, तिचं शिक्षण विसर, तुझं म्हातारपण विसर, तू BMW घेऊ शकतोस. सी जिंदगी हजारो ख्वाहिशी ऐसी आहे, बरोबर, पण तुमचा क्रम चुकला, तुमचा हातचा चुकला तर तुम्ही तोंडावर आपटणार, गणित चुकणार, आयुष्याचं गणित चुकणार. त्यामुळे तुम्ही BMWच्या ऐवजी डिझायर चालेल का, बरं डिझायर आत्ता नको, 5 वर्षांनी चालेल का, तोपर्यंत आर्थिक घडी घालायची तयारी आहे का. आणि अजूनही ना आपण माणसाला त्याच्या प्राइस पोझिशनने मोजतो, हे कुठेतरी सामाजिक लेवलला चेंज व्हायला पाहिजे. बरोबर आहे, करेक्ट. तुम्ही बघा कुठलाही मोठा माणूस बघा, त्याची गाडी बघा, त्याच्या गोष्टी बघा. आज अंबानींची लाईफस्टाईल बघायला खूप छान वाटते, पण आपण हे सोयीस्कररित्या विसरतोय की त्या ज्या लाईफस्टाईलच्या गोष्टी आहेत ते ज्या पद्धतीने घेतायत त्यांचं रिअल इन्कम त्याच्या 100 पटीने आहे. हो, माझा पगार महिना 40,000, पण मला फोन मात्र आयफोन पाहिजे आणि त्याच्यासाठी मी लोन घेणार. येस. गंमत माहिती आहे, ॲपल इंडियाकडे चौकशी केली, त्यांचे 99% फोन हे EMI वरती विकले जातात. दॅट कंपनी हॅज अचीव्ड दॅट स्टेटस सिम्बॉल, बट डू आय नीड दॅट, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे. ते वापरायची अक्कल पण पाहिजे, नुसतं दाखवून उपयोग नाही. सी तुमचे प्राइस पोझिशन्स आहेत ना, किंवा तुमची गाडी, तुमचं घर, हे तुम्ही नाही आहात. हो. आणि ह्या सगळ्या गुंतवणुकीच्या अनुषंगाने जसं मी म्हटलं की म्युच्युअल फंड कामधेनू आहे, तुम्हाला आलं पाहिजे, तुमच्याकडे असलाच पाहिजे. आणि ह्या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सिंहावलोकन. दर 2 वर्षाने दरवर्षी बसत असेल तर उत्तम, पण ॲटलिस्ट दर 2 वर्षाने तुम्ही तुमच्या ॲडवायझर बरोबर बसून तुमचे डिस्टंट गोल पुन्हा ट्रॅक करा की ॲम आय ऑन अ ट्रॅक. परफेक्ट बोललात तुम्ही. आपण म्युच्युअल फंड आणि फायनान्शियल ॲडवायझर या दोन्ही गोष्टींवर बोलतोय, तर थोडं खोलात जाऊन काही अफवा अलीकडे पसरल्या त्याविषयी तुम्हाला बोलतो. असं कुठेतरी अलीकडे वाचनात आलं किंवा पाहण्यात आलं की इथून पुढे या भारतामधला सगळ्यात मोठा घोटाळा जर कुठला होणार आहे तर तो म्युच्युअल फंडचा घोटाळा होणार आहे. तर म्युच्युअल फंडचा घोटाळा होणार आहे कारण मार्केट ज्या पद्धतीने वाढतं आहे त्या पद्धतीत तुम्हाला तुमचे रिटर्न्स मिळत नाही. मग हे मधले कुठे जातात, मग हे ऑपरेटर्स आहेत काही, ते तुमचा घपला करू शकतात आणि मोठा घोटाळा होऊ शकतो, असं काहीतरी मी कोणाच्या तरी तोंडून ऐकलं. तर आता तुम्ही यातले तज्ज्ञ आहात, तर अगदी थोडक्यात हे असं होऊ शकतं का? ओके, मुळात घोटाळा केव्हा होतो? जेव्हा तिकडे टॅप नसतो. ओके, किंवा कोणाची नजर नाही, बंधनं आहे. ओके, तुम्हाला माहिती आहे इथे किती बंधनं आहेत?
जेव्हा जेव्हा इथे एखादा मिसहॅप होतो, ओके, म्हणजे एक छोटंसं एक्झाम्पल देतो. म्हणजे आपण हे 1992 पासून उदाहरण घेतलेलं आहे. हा, 1992 पर्यंत जायची गरज नाही. आपण एक काम करूया, आपण एक रिसेंट मागच्या 10 वर्षात जाऊया. मी तुम्हाला लाईव्ह एक्झाम्पल्स सांगतो. सगळ्यात पहिलं एक्झाम्पल रिलायन्स म्युच्युअल फंडचं. रिलायन्स म्युच्युअल फंडच्या 3 हायब्रिड फंडामध्ये एक मोठी पोझिशन होती. कुठली पोझिशन होती माहितीये? नाही. येस बँकेचे बॉन्ड्स. अच्छा. हा. त्यावेळेला बॅसल 3 नॉर्मप्रमाणे एक कॉझी कॅपिटल ज्याला म्हणतात, की बँका परपेच्युअल बॉन्ड्स इश्यू करायचे. त्या परपेच्युअल बॉन्डला एक डिझाईन्ड कुपन किंवा एक परताव्याचा दर बांधलेला असायचा. काही वर्षापूर्वी कोणी सांगितलं असतं की येस बँक बुडणार आहे, तर लोकांनी त्याला मूर्खात काढलं असतं. इट वॉज अ सेफ हेवन. 10% मिळत आहेत, पैसे व्यवस्थित आहेत, ओके. बऱ्याच म्युच्युअल फंडांमध्ये पोझिशन होती. निपॉनच्या आता निपॉन म्युच्युअल फंड्स, पण त्यावेळेचा रिलायन्स म्युच्युअल फंड, याच्या 3 फंडांमध्ये 10%पर्यंतचा कॉर्पस तिकडे कॉन्सन्ट्रेटेड होता. अच्छा. जोपर्यंत 10%चं कुपन येत होतं, त्याचं प्राइसिंग व्यवस्थित होतं, म्युच्युअल फंडाची एनएव्ही परफेक्ट होती. ओव्हरनाईट काय झालं? भूतोन भविष्यती गोष्ट घडली. येस बँकेचा शेअर आदळला. बँकेला बेलआउट करावं लागलं. बँकेला बेलआउट करताना आरबीआयने नियम ठेवला की ही जी गुंतवणूक आहे, हे जे कॅपिटल आहे, हे बँकेला परत द्यायची गरज नाही. 10%चा पोर्टफोलिओ शून्य झाला. ओके. नॅचरली त्या म्युच्युअल फंडाची किंमत पडली, बरोबर. ज्यांचे पैसे जळाले किंवा नुकसान झालं, नक्कीच प्रॉब्लेम झाला. आता आपण बघूया 3 वर्षाने काय झालं. यातला एक प्युअर डेट फंड होता, कॉर्पोरेट बॉन्ड फंड होता, क्रेडिट रिस्क फंड ज्याला म्हणायचे. त्या फंडांनी सुद्धा 3 वर्षानंतर 10%चा परतावा दिला. तुम्ही त्याच वेळेला निघाला असाल तर तुम्हाला तो लॉस बेअर करावा लागला असेल, पण तुम्हाला 10% त्याच्यात पण मिळाले. बरोबर. आय एम टॉकिंग अबाउट रिलायन्स क्रेडिट रिस्क फंड. दुसरा इक्विटी सेव्हिंग्ज होता. दुर्दैवाने तो कधी रिकवर नाही झाला, पण त्याचा लॉस भरून निघाला. कालांतराने जर तुमच्याकडे चांगला ॲडवायझर असेल तर त्याने शिफ्ट केलं असेल. तिसरा फंड होता इक्विटी हायब्रिड, म्हणजे त्यांचा बॅलन्स फंड. त्या फंडाचा आजचा परतावा 9 ते 10% आहे. आता मला सांगा, एवढा मोठा घोटाळा, तुम्ही याला घोटाळा म्हणणार, मिसहॅप म्हणणार की काय म्हणणार, पण त्याच्यानंतर सेबी ॲक्शनमध्ये आली. सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, जी सामान्य गुंतवणूकदारांच्या हिताचं रक्षण करते, बरोबर, ती ॲक्शनमध्ये आली. तिने नवीन रूल काढला आणि इंडस्ट्री सजग झाली की कुठल्याही प्रभागामध्ये, कुठल्याही इन्स्ट्रुमेंटमध्ये, कुठल्याही म्युच्युअल फंडचे 5%पेक्षा जास्त गुंतवणूक नसेल. मग आता मला सांगा, हे चांगलं झालं की वाईट झालं? चांगलं झालं ना. कंट्रोल आला. 93 ची दंगल झाली, बरोबर. सो ती इष्टापत्ती म्हणेन मी, की त्या मोमेंटला तुम्ही, बरं, त्या मोमेंटला तुम्ही थांबलात तर त्याची रिकव्हरी झाली आहे. आता दुसरा प्रकार आपण बघूया, जो म्युच्युअल फंडाच्या हिस्ट्रीमध्ये कधीच झाला नव्हता. तो म्हणजे फ्रँकलिन इंडियाने त्यांच्या 3 स्कीममध्ये परतावाच थांबवला. यू कॅन नॉट विड्रॉ. अच्छा. तुम्ही पैसे काढू शकत नाही, तुम्ही ते पैसे घरी घेऊन जाऊ शकत नाही. ह्याचं कारण सांगू तुम्हाला काय झालं होतं. त्यावेळेला क्रेडिट रिस्क फंड, अल्ट्रा शॉर्ट टर्म बॉन्ड फंड, जिकडे चांगली यील्ड मिळत होती, अशा फंडामध्ये गुंतवणूक होती. लोकांना सुद्धा, म्हणजे अगदी मला कधीही काढता येतात वर्षभरामध्ये आणि 11%चा परतावा मिळतोय, वाय शुड आय नॉट इन्व्हेस्ट इन इट. माझेही होते. ओके. गुंतवणूक थांबली, सगळ्यांना लेटर गेलं, लोकांनी रिप्रेझेंटेशन केलं. तेव्हा फ्रँकलिनने सांगितलं की बाजारातली परिस्थिती एवढी वाईट आहे की जर आम्ही रिडम्शन्स द्यायला सुरुवात केली तर असं होईल की जे लर्नड इन्व्हेस्टर्स आहेत ते पैसे गुंतवणूक करून निघून जातील. त्यांच्या रिडम्शनला ऑनर करण्यासाठी मला चांगला माल कमी भावात विकावा लागेल आणि सामान्य गुंतवणूकदाराच्या हाती फक्त धुपाटणं येईल. म्हणून आम्ही एक खूप मोठी रक्कम होती, मला एक्झॅक्ट आकडा नाही सांगता येणार, पण त्याच्यावरचं आम्ही कमिशन घेत नाही आहोत. ते पैसे लोकांना, सर्वसामान्यांना व्यवस्थित देता यावेत म्हणून आम्ही ट्रेडिंग हॉल्ट करतो आहोत. आम्ही स्वतः सेबीकडे जातो आहोत आणि आम्ही एक्सचेकर अपॉइंट करून हे पैसे परत देणार आहोत. पुढच्या 1.5 ते 2 वर्षात प्रत्येकाला गुंतवलेले सगळे पैसे 8%च्या व्याजदराने मिळाले. हो. हे चांगलं आहे की वाईट? चांगलं आहे.
मग आता मला सांगा, पुढचा येणारा घोटाळा म्युच्युअल फंडात व्हायचं हे सनसनाटी वाक्य किती बरोबर आहे? मीही ती रील बघितली आणि आय एम डिसअपॉइंटेड. नाही, काय होतं, आता आपणही सुरुवातीपासून या सगळ्या गुंतवणुकीबाबत बोलतोय. मोठी गोष्ट लोक विसरतात. म्हणजे एखाद्या चांगल्या सफेद कपड्यावर तो कपडा किती सफेद आहे असं लोक म्हणत नाही. कोपऱ्यातला डाग मात्र आम्हाला दिसतो. कोपऱ्यातला डाग मात्र आपल्याला दिसतो. त्यामुळे ही गोष्ट क्लिअर करणं. आणि दुर्दैव काय माहिती आहे ना, लॅक ऑफ फायनान्शियल नॉलेज किंवा फायनान्शियल लिटरसी हा भारतच नाही, कुठल्याही डेव्हलप्ड इकॉनॉमीमध्ये ना फायनान्शियल लिटरसी शिकवली जात नाही. फायनान्शियल लिटरसी म्हणजे काय, बँक अकाउंट कसं हँडल करायचं, कसं वाढवायचं, काय करायचं. नाहीतर मग एकदम टोक आहे आमच्याकडे. उद्याच त्याला एवढा प्रोफेशनल ट्रेडर बनवा की त्याने पैसे छापले पाहिजे. सॉरी, असं नाही होत. प्लीज, असं नाही होत. हे जे आहे ना सनसनाटी वाक्य निर्माण करणं, कारण गंमत आहे ना, अरे पुढचा घोटाळा म्युच्युअल फंडात झाले, त्याचे व्ह्यूज वाढले. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की तुम्ही ज्याला फॉलो करता त्याला पैसे मिळतात कसे हे प्लीज बघा. कारण सनसनाटी वाक्य टाकलं की लोक रील्स उघडून बघतात, माझे व्ह्यूज वाढतात. अशा माणसांना कृपा करून उभं करू नका. आता हे जे आहे की म्युच्युअल फंड इज अ हायली रेग्युलेटेड इंडस्ट्री. देर इज नो कॉन्सन्ट्रेशन. थोडंफार नुकसान होऊ शकतं, कंपॅरेटिव्ह ग्रोथमध्ये कमी जास्त असू शकतं, पण तुम्ही थांबलात तर तुम्हाला FD पेक्षा बेटर परतावा मिळतो. व्याजबी दरात. आणखीन एक टॅक्स एफिशियन्सी आहे म्युच्युअल फंडला. इफ मयूर बाईज पर्टिक्युलर शेअर्स, तुम्ही 1 लाखाचे शेअर्स घेतले, त्या 1 लाखाची किंमत 1,20,000 झाली आणि मयूरने ते शेअर्स बाजारात वर्ष पूर्ण व्हायच्या आधी विकले, तर 20,000 रुपये नफ्यामध्ये 3,000 रुपये गव्हर्नमेंटला भरावे लागतात. तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागतो. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन वर्ष पूर्ण झालं. पण म्युच्युअल फंड आणि लॉंग टर्मला तुम्हाला 10% आहे. तुम्हाला माहिती आहे ह्या इंटिरिम सेलिंगवरती म्युच्युअल फंडाला टॅक्स नाही द्यावा लागत. हो. सो इफ यू हॅव अ गुड फंड मॅनेजर, he is taking care of your portfolio, you are getting 12% per annum return, you should not be worried. आणि दुर्दैवाने असे जे सनसनाटी प्रचार आहेत हल्ली बरेच, आणि हे प्रचार कुठून होत आहेत ते पण मी तुम्हाला सांगतो. ऑल ऑफ अ सडन काय झालंय माहिती आहे ना, इक्विटी ट्रेडिंग याला प्रोफेशन म्हणून मार्केटिंग व्हायला लागलंय. आणि ना इट इज ऑलवेज म्हणजे म्हणतात ना की रिव्होल्युशन इज प्रेफर्ड ओव्हर इव्होल्युशन, युद्धस्य कथा रम्या, ज्याला आपण म्हणतो की सनसनीखेज ऐकायला मजा वाटते. प्रत्येकाला वाटतं मी हॉट सीटवरती यावं, मला 1 करोड मिळावेत म्हणजे माझा लाईफ सेटल्ड आहे. 7 कोटी मिळालेल्याचं पण नाही झालं. सगळ्यांना ती स्टोरी माहिती आहे, नशीब ती माहिती आहे, पण दुर्दैव हे आहे की हे कळून सुद्धा लोक करत नाही. बरं योगेंद्र, इतकं सगळं नॉलेज तुम्ही सगळ्या पद्धतीने गुंतवणूक कशी करायची, कोणी कशी करायची, किती उत्पन्न असलेल्या व्यक्तीने काय करावं, घरकाम करणाऱ्या महिलेपासून ते अगदी कॉर्पोरेट काम करणाऱ्या महिलेने किंवा पुरुषाने किंवा लोकांनी ते कसं करावं याच्याबद्दल तुम्ही गायडन्स देता. मुळात हे करिअर गुंतवणूक सल्लागार करिअर ऐकायला खूप छान वाटतं, पण त्यातलं इनडेप्थ नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. तर ह्या बाबतीतलं शिक्षण तुमचं काय झालंय? कारण हा टप्पा झाला गुंतवणुकीबद्दलचा. बरोबर. ज्यांना तुमच्या आजची ही पॉडकास्ट ऐकून, आजच्या या गप्पा ऐकून ज्यांना वाटेल मलाही योगेंद्र राजम यांच्यासारखं व्हायचं आहे, तर त्यांना मार्गदर्शन तुम्ही काय कराल, काय करायला पाहिजे आणि तुम्ही काय केलंय? ओके, ब्रीफली अबाउट मी एक वाणिज्य शाखेचा पदवीधर आहे. म्हणजे कॉमर्स ग्रॅज्युएट आहे डहाणूकरमधनं. त्याच्यानंतर 2 वर्ष माझं NL दालमिया इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च मीरा रोडला जी आहे, मुंबई युनिव्हर्सिटी ॲफिलिएटेड, तिकडनं मी MMS पूर्ण केलं. MMS म्हणजे मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, ज्याला प्रिडॉमिनंटली आपल्याकडे MBA म्हणतात, पण मुंबई युनिव्हर्सिटीची रिकग्नाइज डिग्री आहे, ज्याला मुंबई युनिव्हर्सिटी MMS देते. मुंबई युनिव्हर्सिटीच्या बाहेर MBA वगैरे हे कॉमन प्रोनाऊन्स आहेत त्याचे. तिकडेही माझं स्पेशलायझेशन फायनान्समध्ये होतं. माझी 10 वर्षाची नोकरी, म्हणजे मी इमिजिएट या क्षेत्रात नाही आलो, माझी सुरुवात ITES मधनं झाली होती. माझ्यासाठी या क्षेत्रात येणं किंवा या क्षेत्राची ओढ लागणं याचं प्रामुख्याने एक कारण होतं. जेव्हा 2004ला मी नोकरीला लागलो, त्याच नोव्हेंबरला म्हणजे 2005ला माझे वडील वारले. पोलीस खात्यात होते. आणि त्यावेळेला जेव्हा मी ते बघितलं की त्यांच्या पश्चात जे काही पैसे आले किंवा ज्या काही गोष्टी आल्या, की तोपर्यंत माझ्यावरती बँकेत जाण्याची वेळ नाही आली होती. म्हणजे मी असा एक माणूस होतो की ज्याला बँकेत चेक कुठे जमा करायचा हेही माहिती नव्हतं. ते सगळं वडील गेल्यानंतर मी केलं. त्यांचा रिटायरमेंट कॉर्पस आला, त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी आल्या. आणि त्यावेळेला ना मला काही गोष्टी जाणवल्या की एकेकाळी मी 80,000 रुपये LICला द्यायचो आणि माझा 8 लाखाचा इन्शुरन्स होता. मी शांतपणे प्रामाणिकपणे स्वतःला विचारलं की अरे
आयुष्याची 17 वर्ष घालून योगेंद्र राजम इकडे आला, ज्याचा वार्षिक पगार 8 लाख रुपये आहे आणि त्याचं अॅन्युअल कव्हर 8 लाख रुपये आहे. म्हणजे मी माझ्या कुटुंबाला 10 वर्ष सुद्धा देत नाहीये उभं राहायला. दॅट वॉज अ स्ट्रायकिंग पॉइंट फॉर मी. सेकंड इज 2004ला नोकरीला लागलो. मित्रांनी सांगितलं हा शेअर घेत, मला वाटलं हा चांगला शेअर आहे म्हणून मीही माझ्या चुका केल्या. आणि मग मी शांतपणे डू इट युअर सेल्फ ही गोष्ट कित्येकांना धंद्याला लावणार आहे. म्हणजे हा वर्ड वाक्प्रचार वापरण्याला, पण आम्ही नेहमी गमतीने म्हणतो की अजून जोपर्यंत स्वतःची चिता रचायची वेळ येत नाही ना तोपर्यंत शाणे झाले तर बरं आहे. बरोबर. बिकॉज यू कॅन नॉट डू एव्हरीथिंग DIY. DIY तुम्ही जरूर करा, पण DIY कशात करताय? तुम्ही घराला कलर काढता का? नाही. औषधं टोचून घेता का स्वतःला? नाही. नोकरीमध्ये तुम्ही स्पेशलायझेशनच्या गप्पा मारता, पण तुम्हाला माणूस निवडताना ते नजरच नाही. बरोबर. आणि मग गोंधळ होतो. त्यामुळे एव्हरीथिंग कॅनॉट बी DIY. मग त्यावेळेला माझ्यावरती जेव्हा आलं की मला MBA फायनान्स असून माझी ही अवस्था आहे तर समाजात काय अवस्था आहे, सो एक पोकळी दिसली. नंतर जेव्हा माझी जोडीदारीण आली आणि मला थोडं या क्षेत्राबद्दल मी माहिती घेतलं, सुरुवातीपासून इन्कम टॅक्स भरण्यापासून माझ्या मित्रांना गुंतवणूक निवडण्यापर्यंत मी मदत करायचो. नाही, पण तुम्ही जोडीदारीण आली, जोडीदारीण काय शिकलेली होती? ती स्वतः MBA फायनान्स होती. आमचं जेव्हा लग्न झाल्यानंतर मी ITS मध्येच होतो आणि जेव्हा ITSचा एक उबग आला होता, तर साधारण 9 वर्ष या क्षेत्रात मुसाफरी केल्यानंतर एक नजरेत आलं की यार उद्या आपण इथे गेलो ना तरी आपल्याला कोण बघणार नाही. सो दॅट वॉज अ स्ट्रायकिंग पॉईंट की मला असं काहीतरी करायचं होतं. आणि त्यावेळेला ना कितीतरी पुस्तकं वाचायला आली की आयडियाचे CEO आहे मनोहर तरी गमते उगदा असं त्यांचं आत्मचरित्र येते, संजय म्हणून नाव, पुढचं मला आता आठवत नाही. पण त्याच्यातनं एक वाक्य होतं बहिणाबाईंचं की तुम्ही जे काही करताय त्याचा कुठेतरी समाजाला उपयोग व्हायला पाहिजे. बरोबर. ते जर होत नसेल तर काहीतरी रीत आहे. दुसरं, ITS मध्ये पगार होता, सॅटर्डे संडे ऑफ होता, पण माझ्या क्युबिकलच्या बाहेर मला कोणी ओळखत नव्हतं. सो मला ना बाहेर जाणं, लोकांशी बोलणं, असं काहीतरी करायचं होतं. जेव्हा शांतपणे बसून विचार केला तेव्हा जाणवलं की यार फायनान्स इज समथिंग की जे मी आतापर्यंत छंद म्हणून करत होतो ते मी माझं प्रोफेशन बनवू शकतो. क्या बात आहे. देन आय डिसाइडेड. या प्रोफेशनला मार्गदर्शन केलं ते माझ्या सरांनी, योगेंद्र जोशींनी, मनीबॉलिझम इंडियाचे ते संस्थापक आहेत. तर त्यांच्याकडे मी गेलो. मी आधी शुभदाला सांगितलं की आपल्याला हे असं काहीतरी करायचं आहे. आणि तेव्हा ना म्हणजे आज कबूल करेन मी नक्की की एक प्रॉपर ढोबळमध्ये डोक्यात आयडिया होती की माझी फॅमिली एवढी मोठी आहे, माझा मित्रपरिवार एवढा मोठा आहे, प्रत्येकाने एक पॉलिसी विकत घेतली तरी देखील मला जगण्याइतपत पैसे मिळतील हे धरून चाललो होतो. ती चूक होती हे जॉईन केल्यानंतर लक्षात आलं. पण जेव्हा सरांकडे गेलो तिकडे त्यांनी मला आर्थिक नियोजनाचा पाया शिकवला की बाबा कसं होतं, काय होतं, मग कुठलं अभ्यासक्रम आहे. साधारण दुर्दैवाने ह्याचा आपल्याकडे डेझिग्नेटेड अभ्यासक्रम नाही. थोड्याफार प्रमाणात अमेरिकन स्टँडर्ड बोर्ड ऑफ इंडियाचा FPSB ज्याला म्हणा, फायनान्शियल स्टँडर्ड बोर्ड्स ऑफ इंडिया, ओके, तोच ॲक्च्युली ती फॉरेन बॉडी आहे पण त्यांची इंडियन ब्रांच आहे. त्यांचा सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर म्हणून एक कार्यक्रम येतो, त्याच्यामध्ये बराचसा या गोष्टींचा उल्लेख आहे. तुम्ही तो केलात तरी चालेल. किंवा सध्या NISM म्हणजे जी NSE इंडियाची जी इन्स्टिट्यूट आहे त्याच्यात रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरी RIA याच्या लेवल 1 लेवल 2च्या ज्या एक्झाम्स आहेत त्याच्यातनं तुम्हाला या विषयाची थोडीफार माहिती मिळू शकते. ती माहिती घेतल्यानंतर त्या परीक्षा तुम्ही पास जरी नाही झाला तरी देखील तो अभ्यासक्रम खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे जे बडिंग लोक माझ्याकडे येतात त्यांना मी जाणीवपूर्वक सांगतो की तुम्हाला हा व्यवसाय जर सचोटीने करायचा आहे, ह्या व्यवसायाच्या खाचाखोचा तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत, तर तुम्ही कृपा करून CFPचा आणि NISM इंडियाचे दोन्ही अभ्यासक्रम प्लीज वाचा. अच्छा. ते वाचल्याने तुमचा एक वैचारिक गाभा तयार होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ॲडॅप्टेबिलिटी खूप महत्त्वाची आहे, कारण ही एव्हर चेंजिंग फील्ड आहे. मी जेव्हा या फील्डमध्ये आलो होतो तेव्हा आम्ही वस्तू विकल्या आम्हाला अपफ्रंट कमिशन यायचं, तिथपासून पूर्णपणे ट्रेलवरती. म्हणजे ट्रेल म्हणजे काय, तर बाबा गुंतून पैसा राहिल्यानंतर त्याची करंट व्हॅल्यू किती आहे त्याच्यावरती तुला एक ठराविक पर्सेंटेजेस उत्पन्न म्हणून मिळेल. जेव्हा तुम्ही हे फील्ड म्हणून निवडाल त्यावेळेला फिअर ऑफ रिजेक्शन डोक्यातनं काढून टाका. बरोबर. कारण ओव्हरनाईट तुमच्या हातात 100 रुपयाचा चेक सुद्धा कोणी ठेवत नाही जोपर्यंत त्याला खात्री नसते की सदरची व्यक्ती ही त्यात लायकीची आहे.
तो विश्वास संपादन करायला शिका. तुम्ही तुमचा मुद्दा मांडून शकणारे असले पाहिजेत. खूप वाचन आहे आणि पोकळी म्हणाल की गॅप ज्याला म्हणतो ना की या क्षेत्राला स्कोप आहे का, तर मी फक्त काही आकडे सांगतो बघा, तुम्हाला दिसत आहेत का त्याच्यामध्ये पोकळी. 3.5 लाख हे रजिस्टर्ड डिस्ट्रीब्युटर्स आहेत एम्पी आमच्या नावाच्या ज्या संस्थेचे, की ज्यांच्याकडे लायसन आहे की जे म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्यूट करू शकतात. याचं तुमच्याकडे लायसन आहे प्रॉपर. ओके. 3.5 लाख आहेत, त्यातले ऍक्टिव्ह फक्त लाख आहेत. हो. आणि टोटल नंबर ऑफ म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर्स आजच्या घडीला फक्त 4.5 कोटी आहेत. म्हणजे खूप मोठी गरज आहे. आपली लोकसंख्या 140 कोटी आहे. आपलं वर्किंग पॉप्युलेशन 40 कोटीचं आहे. म्हणजे मगाशी जो प्रश्न आला होता की काय स्ट्रॅटा आहे किंवा काय स्कोप आहे, स्कोप प्रचंड आहे. तुम्ही जेवणार का, हा प्रश्न आहे. ह्या कामामध्ये प्रचंड सॅटिस्फॅक्शन आहे. जेव्हा तुमचा बस बॉडी फिटर क्लायंट येऊन सांगतो माझा मुलगा MBBS करतोय, जेव्हा माझ्या ह्या रॅलीमध्ये मी जेव्हा बघितलं की आमच्या कस्टमर बेसमधनं जवळजवळ 50 लोक हे 50 लाखाच्या वरती आहेत. हो. आणि ही सगळी सर्वसामान्य माणसं आहेत, सॅलरीड इंडिव्हिज्युअल्स आहेत. कमीत कमी 12 लोकांनी मुंबईत घर घेण्याचं उद्दिष्ट पूर्ण केलंय आणि काही लोक त्या दिशेने धावत आहेत. ही जी उद्दिष्टपूर्ती तुम्हाला जे समाधान देते ते वर्णनातीत आहे. ते मी नाही सांगू शकत की ते सॅटिस्फॅक्शन काय असतं. तरुण मुलांना माझं सांगणं आहे की खरंच हे खूप मोठं फील्ड आहे, ह्याला जरूर लक्ष द्या. हे दोन्ही अभ्यासक्रम तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळवून देणारे आहेत. जर तुम्हाला नोकरी पण करायची आहे तर ह्याच्यात नोकरीचा पण स्कोप आहे आणि तुम्हाला स्वतःचा बिझनेस करायचा आहे तर एंडलेस बिझनेस आहे. ह्या फील्डमध्ये प्रचंड ज्यूस आहे. आणि मराठी पालकांना स्पेशली मला सांगायचं आहे की प्लीज कृपा करून या फील्डचा ऑप्शन जरूर एक्सप्लोअर करा. आपल्याकडे जंगली रमीचे रजिस्ट्रेशन बाय द वे 10 करोड आहेत, 10 to 20 करोड आहेत. आणि म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर्स आपल्याकडे 4 करोड आहेत. ही रियालिटी आहे. मी जेव्हा जॉईन झालो होतो त्यावेळेला SIP बुक म्हणजे दर महिन्याला येणारा SIP बुक हा 1800 कोटीचा होता. आज 21,000 कोटीचा आहे. आणि तरीही आम्ही म्हणतो की पर घरटी किंवा पर कॅपिटा SIP इन्व्हेस्टमेंट इज नॉट मोर दॅन 10,000. तुमच्या संस्थेचं नाव काय? आमची आता सध्या आम्ही यशोसीमा इन्व्हेस्टमेंट्स या नावाने ऑपरेट करतो. यशोसीमा इन्व्हेस्टमेंट्स. याच्यामध्ये आम्ही पूर्णतया जेव्हा व्यक्ती येते, आता बदललेल्या नियमानुसार प्लॅनिंग वगैरे देणं प्रोहिबिटेड आहे. कारण सेबी म्हणते की तुम्ही आयदर प्लॅन करू शकता किंवा तुम्ही वस्तू विकू शकता. आणि दुर्दैवाने जसं मी तुम्हाला मागे सांगितलं की समाजावरती 2 दशकाचे संस्कार लागतील तेव्हा तुमची ॲडवायझरी सर्व्हिस व्यवस्थित चालेल. बरोबर. आय लव्ह मनी म्हणून लोक सकाळी मेडिटेशन करतात आणि दे डोंट नो हाऊ टू इन्व्हेस्ट दॅट मनी. मी गमतीने म्हणतो 365 दिवस मी काम करतो, पण मी 365 तास सुद्धा आयुष्यभरात पैसा लावायला देत नाही देत. योगेंद्रजी, आज तुमच्याबरोबर खूप छान गप्पा झाल्या. खरं तर मला या विषयावरचा पॉडकास्ट करावा म्हणून जेव्हा आम्ही एक लिस्ट काढतो, एक विषय निवडतो, तेव्हा हा विषय जेव्हा आला तेव्हा तुमचं नाव सगळ्यात आधी होतं. थँक्यू. का पहिलं नाव आलं? कारण अलीकडे तुम्हाला एक मोठी अचीवमेंट मिळाली. ती अचीवमेंट काय आहे हे आम्हाला थोडक्यात सांगा, जेणेकरून हे अशासाठी सांगा, तुमची वैयक्तिक माहिती, तुमचं शिक्षण मी विचारलं, करिअर स्कोप विचारला लोकांसाठी, किंवा आता अचीवमेंट आली ती विचारतोय. बाजारामध्ये तुमचे पैसे दुप्पट करून देतो म्हणून प्रत्येक फांदीवर एक घुबड बसला आहे आणि लोकांना तो घुबड तेव्हा सोन्याचा वाटतो आणि नंतर कळतो तो उडून गेला आणि शिट खाली राहिलेली आहे. बरोबर. त्याच्याशी आपण झगडतोय की माझे पैसे परत दे. बरोबर. तर हा प्रकार नाही. आणि शेवटाला आलोय तर तुमच्या अचीवमेंटबद्दल बोला. आणि त्यासाठी मी सांगेन तुमची ट्रॉफी इथे मला दिसते. येस. तर हे काय, कुठून मिळालं, कशासाठी मिळालं आणि त्यासाठी तुम्ही काय केलंय? ठीक आहे. ओके. हा छोटासा सन्मान आहे जे आमच्या नॅशनल डिस्ट्रीब्युटरने आमचा केला आहे. ओके. म्हणजे जेव्हा ही ट्रॉफी मिळाली तेव्हा ही ट्रॉफी इतकी मोठी आहे हे आम्हालाही म्हणजे जाणवलं होतं. आम्ही आमचं काम करत गेलो होतो, कारण कधीच आम्ही टार्गेट बेस्ड सेलिंग केलं नाही. तर असेट अंडर मॅनेजमेंट AUM
ओके, शेवटी कितीही आपण म्हटलं की बाबा आम्ही काय करतो तर ओम, येस. तर हा ओम कोणाचा किती मोठा आहे, काय आहे, याच्याबद्दल आम्ही म्हणजे बघतो की बाबा हु इज द बिगेस्ट ॲडवायझर, व्हॉट इज हॅपनिंग अँड ऑल. तर आमच्या ARNच्या अंडर म्हणजे आमच्या लायसन्सच्या अंडर जे पैसे गुंतलेले आहेत त्याची टोटल व्हॅल्यू ही 100 कोटी आहे. हो, आज आम्ही साधारण 800च्या वर कस्टमर्सना सेवा देतो. आता वाढलेल्या मार्केटमध्ये आमचा जो टप्पा आहे तो 110 कोटींचा झालेला आहे. म्हणजे जसं एखादी बँक असते की ठेवीचा टप्पा 2 महिन्यापूर्वीच मिळाला आणि हे 2 महिन्यापूर्वी 10 कोटी ऍड झाले. हा, बिकॉज चेअर्स टू मार्केट ग्रोथ. बट याच्यामध्ये आम्ही 800 लोकांना सेवा देतो सध्याच्या घडीला, मी आणि माझी टीम. आम्ही बऱ्याचशा गोष्टींमध्ये जसं मी तुम्हाला म्हटलं की 100 कोटीचा टप्पा ओलांडला आणि ही रिमार्केबल आहे. म्हणजे आम्हालाही ह्याच्यात म्हणजे ज्या वेळेला आम्ही बघितलं तर माझ्यासारखे सबंध भारतभर 100 कोटीच्या वरती व्यवसाय असणारे ही मोजून 1500 माणसं असतात. आम्ही जे करत आहोत याच्यामध्ये सिनियर सिटीजन्स, जेन झी म्हणजे ज्याला आम्ही म्हणतो की मिलेनियल्स आजच्या घडीला, की तो एक चांगला वेलकमिंग ट्रेंड आहे, रिटायर्ड पेन्शनर्स, ह्या सगळ्या प्रकारचा वर्ग आहे आणि आम्ही ही सेवा सगळ्यांना देतो. सो पहिली गोष्ट तर तुम्ही जेव्हा तुमचा माणूस निवडाल तो त्या वकुबाचा आहे. बरोबर. दुसरी गोष्ट, तुम्ही जी गुंतवणूक कराल तिचं सांगड तुमच्या उद्दिष्टाशी घाला. तुम्ही मुलांना सांगता ना तुला एवढे टक्के मिळायचे तर एवढा अभ्यास कर, मग तुम्ही स्वतः त्याच्यासारखे आदल्या दिवशी का अभ्यासाला बसता? बरोबर, सिंपल आहे ना. करेक्ट. की 48 आले, लड़कपन खेल में खोया, जवानी नींद बरसोया, बुढ़ापा देख कर रोया, वही किस्सा पुराना है. असं का होतं? म्हणून ते मला वाक्य खूप आवडतं की इतिहास से हम ये सीखते हैं कि हम कभी कुछ नहीं सीखते. पण ज्यांचं आता 28 वय नाही, 50ला जरी आलेत आजही वेळ नाही गेला. का सांगतो? 50ला तुम्ही जेव्हा येता, कॉमन चुका सांगतो. मला ना 2 वर्षात दुप्पट पैसे पाहिजे. मग मी काय करतो? PF मधनं पैसे काढतो, पर्सनल लोन मधनं पैसे काढतो आणि मगाशी तुम्ही ज्या घुबडांचा उल्लेख केला त्यांच्याकडे सोपवतो. ओके, आयुष्यभराची पुंजी लावतात त्या लोकांकडे. सिटी लिमोझिन सारख्या स्टोरीमध्ये किंवा उदय आचार्य, CU मार्केटिंग सारख्या, शेरेगर, ही सगळी नावं सगळ्यांना सर्वश्रुत आहेत. आता अलीकडे नाशिकमध्ये झाला प्रकार की बाबा कसे काय मिळतील पैसे दुप्पट? एक सिंपल नियम आहे. किंवा बैल, म्हशी, शेळ्या यांचे पण व्यवसाय आहेत. नाही, ते पण परवडतील, पण ते त्या पद्धतीने होतायत का ते तर जाऊन बघा. प्लांटेशन कंपनीज मध्ये जेव्हा तुम्ही पैसे घालता की साग 27 वर्षानंतर एवढ्याला विकला जाणार आणि तुम्हाला एवढे पैसे मिळणार. अरे बाबा, पण साग जगवायचा कसा हे त्या कंपनीला माहितीये का? हॅव यू व्हिजिटेड द साईट? देन म्हणजे प्लांटेशन कंपनी झाल्या, CU मार्केटिंग झालं, सिटी लिमोझिन झालं, शेरेगर झाले, आजही कित्येक ठिकाणी पिग्मी आणि मल्टी लेवल चेन मार्केटिंग चालू आहे. का असं होतं? आणि मग असं उदाहरण दिलं ते जंगली रमीचे 10 करोड सबस्क्रायबर, 20 करोड सबस्क्रायबर, म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर 4 करोड. का? कारण अशी स्वप्न पडतात लोकांना. उद्या सकाळी उद्या मला डबल पाहिजे. बाथरूमचा दरवाजा खोलला की जागा नाही, नोटांची बंडल लागली. एक सांगतो, पैसा कमवण्यासाठी वेळ द्यावा लागतो आणि वेळ कमवण्यासाठी पैसा द्यावा लागतो. आज तुम्ही जो वेळ दिलाय तो आमच्यासाठी तर खूप बहुमूल्य आहेच, पण आमच्या विमर्शाच्या प्रेक्षकांसाठी खूप महत्त्वाचा आणि मोलाचा आहे. तर तुम्ही विमर्शमध्ये आज या आमच्या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि आयुष्याचं गणित किती चांगलं आपण मांडू शकतो याबद्दल तुम्ही चांगली माहिती दिली. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.